राम. बस 1 मिनिटाभरात सुरू करूया आपण. 6:29 झाले. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गेल्या खेपेला आपण अध्याय 1 मध्ये 132व्या ओवीपर्यंत येऊन थांबलो होतो. ज्ञानदेव म्हणे माझा पाठी राखा, निवृत्ती तो देखा गुरु राव. ही मनाची धारणा, ही निष्ठा, ही श्रद्धा आपल्याला आयुष्यात साधायची आहे. साधण्यासारखं आयुष्यात एकच आहे. मी जाऊन त्या ठिकाणी माझे गुरु सद्गुरू प्रस्थापित झाले पाहिजे. जिथे जिथे मीचा आठव होतो, मीची आठवण होते, तिथे तिथे माझ्या सद्गुरूचीच आठवण नितांत तिथे बसली पाहिजे. माझ्या जागी, माझ्या ठिकाणी पूर्णपणे माझ्या सद्गुरूची आठवण बसली पाहिजे जाऊन. म्हणजे अन्य काही दिसताच कामा नये. म्हणून ज्ञानदेव माऊली इतक्या ठामपणे सांगतायत, ज्ञानदेव म्हणे माझा पाठी राखा, निवृत्ती तो देखा गुरु राव. जे जे माझं जे काही मला श्रेष्ठ वाटतं, मूल्यवान वाटतं, माझ्याकडे जे सद्गुण आहेसे वाटतात, त्या सगळ्याचा एकमेव आधार, त्या सगळ्यामध्ये एकमेव सत्ता कोणाची असेल तर ती माझ्या सद्गुरूची आहे. आपल्या इथे काही आवाज असतील तर आपला मोबाईल आपण म्यूट केला तरी, आपला मोबाईल म्यूट केला तरी चालेल. म्हणजे मग अशी निष्ठा आपल्याला साधायची आहे. पुढे ज्ञानदेव माऊली म्हणतात, एरवी मी एक अज्ञान बालक, झाला अविवेक जरी येथे. एरवी माझ्या जीवनातलं गुरुपद वजा केलं, माझ्या जीवनातलं गुरुची सत्ता वजा केली, तर मी केवळ एक अज्ञान बालक आहे. म्हणजे ज्ञानशून्य बालक आहे. आणि मग त्याच्या हातून जरी काही अविवेक झाला, आपल्याला न रुचणारं काही झालं, तरी संत कृपा दीपक सोज्वळ, तेडेची सबळ केलो आता. अविवेक होऊ शकतो, पण माझ्या पाठीमागे माझं संपूर्ण नियंत्रण करणारे माझे सद्गुरू असल्यामुळे त्यांच्या कृपेचा दीपक सोज्वळ, त्यांच्या कृपेचा लख प्रकाश, स्वच्छ प्रकाश त्यांच्या अस्तित्वाने असल्यामुळे मी प्रबळ केलो गेलो. अहो लोहाचेही होतसे सुवर्ण, सामर्थ्य ते पूर्ण परिसाचे. लोहाचं मूल्य आणि सुवर्णाचं मूल्य व्यवहारदृष्ट्या इतका फरक आहे, इतकं भिन्न आहे. तरी एक परिसाचा दगड त्या लोहाला स्पर्श करून गेला, एक क्षणाचाही क्षण, तरी त्याचं तत्काळ सुवर्ण होतं. तसं माझ्या जीवनामध्ये माझे गुरुराव आल्यामुळे माझ्या जीवनाचं पूर्ण सार्थक झालं. मी नाहीसा झालो अशी स्थिती. म्हणजे प्रत्येक जीव हा संपूर्णपणे
परमात्म्याने भरलेला असून सुद्धा तिथे अज्ञान का प्रकट होतं? तर तिथे गुरुनिष्ठा, भगवत निष्ठा कमी असते आणि अहम निष्ठा भेददृष्टी असल्यामुळे ते लोह राहून जातं. त्याचा गुरुरूपी परिसाचा स्पर्शच आमचं मी पण आमच्या चित्ताला होऊच देत नाही. किंवा मृतातेही लाभे सजीवता, तयामुखी जाता अमृतते. जरी का वाग्देवी सरस्वती भेटे, तरी वाचा फुटे मुक्यातेही. म्हणजे असे सगळे चमत्कार होऊ शकतात या देहामध्ये, या जीवाच्या बाबतीत, प्रत्येक जीवाच्या बाबतीत, की तो पूर्ण अज्ञानी अवस्थेतनं पूर्ण ज्ञानी अवस्थेमध्ये जाऊ शकतो. फक्त गरज कशाची आहे? गुरुनिष्ठेची, संपूर्णपणे शरणागती गुरुला. ही ज्ञानदेव माऊलींच्या चित्तवृत्तीमध्ये रोमरोमात सदैव सतेज असल्यामुळेच ते ज्ञानदेव माऊली म्हणून आजही पूजनीय आहेत. कित्येक लोक त्यांच्या या बोधामुळे, त्यांनी केलेल्या बोधामुळे धन्य होत आहेत, ज्ञानयुक्त होत आहेत. ती निष्ठा त्यांच्याकडे आहे आणि ती इथे बोलते आहे. वस्तू सामर्थ्याचे बळ हे केवळ, नसे हो नवल येथे काही. म्हणजे ज्ञानदेव माऊली काय म्हणतात माहिती आहे का? आपण आपल्या बाबतीत आपल्याला इतकं वेगळेपणाने दीन करून ठेवतो, भगवंताला खूप वेगळं आणि महान करतो, पण दोघांमध्ये अंतर मानून राहतो. यामुळे गडबड होते. एरवी आपल्या ठिकाणी असलेल्या सगळ्या सामर्थ्यांचा विकास आणि प्रागट्य, म्हणजे ते प्रगट होणं, हे केवळ माझ्या शरणागतीमध्ये सामावलेलं आहे. मी जर मीपणाने मनपूर्वक पूर्ण निष्ठेने हे मानू शकलो की इथे सर्व सत्ता, क्षणाची सत्ता ही माझ्या सद्गुरूची आहे, माझ्या भगवंताची आहे, तर आपल्या ठिकाणी सुद्धा सर्व सामर्थ्य जे भगवंताचं आहे ते सहजपणे विकास पाहू शकतं आणि क्षणामध्ये. म्हणून ते म्हणतात, नाही काळ वेळ तया लागी, आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. ती निष्ठा साधण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली आज या गीतेचा अर्थ, गीता आपल्याला सांगतायत की ज्यातनं आपल्याला शरणागती यावी, हा त्यांचा हेतू आहे. जयाते लाभली कामधेनू माता, सर्व काही हाता येई त्याच्या, तैसा श्री समर्थ म्हणून हा ग्रंथ, रचावया हात घातला मी. म्हणजे माझी बालंबाल खात्री आहे की माझे श्री सद्गुरू समर्थ आहेत, ते सगळं कारभार करतायत. हा ग्रंथ रचना हा त्यांचा विषय आहे, ते करतायत. मला फक्त निमित्त म्हणून आपल्या पुढे बसवलं आहे आणि याची पूर्ण खात्री असल्यामुळे मी या ग्रंथरचनेला, ग्रंथ सांगण्याला हात घातलाय. तरी श्रोते जन येथे जे जे न्यून, ते ते घ्यावे पूर्ण करोनिया. ज्ञानदेव माऊली पूर्ण विनम्रतेने सांगतायत की तरी जर माझी बालबुद्धी, अज्ञानवृत्ती वर डोकवायला लागली तर ते आपल्याला न्यून वाटेल, ते आपण पूर्ण करून घ्या. कारण आपण साक्षात भगवत स्वरूप आहात. आणि जे अधिक घ्यावे ते मानोनी, ऐसी विनवणी माझी तुम्हा. जे काही कमी अधिक असेल ते तुम्ही सोसून समजून घ्यावं, अशी माझी सर्व श्रोते संत जनांना विनंती आहे. बाहुली ती नाचे जैसी सूत्राधीन, तैसा मी बोलेन बोलविल्या. बघा, या
ओवीमध्ये सर्व सार आलं आहे. भक्तांनी काय मानून राहावं, ज्ञानी जीवानी काय मानून राहावं, ती बाहुली ती नाचे जैसी सूत्राधीन, तैसा मी बोलीन बोलविल्या. याच्यामध्ये इतका व्यापक अर्थ आहे की माझं प्रत्येक कर्म, संपूर्ण जीवन हे सूत्र संचालित बाहुली जशी असते, कुणाच्या तरी हाती सूत्र असतात आणि बाहुल्या नाचतात, तशी मी आणखीन इतर सगळे जीव हे सूत्राधीन, एकाच सूत्राधीन असलेल्या बाहुल्या आहेत. आणि म्हणून त्याच्यामध्ये मीपणाने अडचण आणणार नाही, मीपणाने व्यत्यय आणणार नाही. जसं माझ्याकडून बोलवलं जाईल तसा मी बोलेन. द्यावे अवधान अहो संतजन, व्हावे कृपापूर्ण मजवरी. श्रोत्यांना मनोमन विनंती करतायत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की चहूकडे परमात्मा मानल्याशिवाय जी विनम्रता, जे मोकळेपण वक्त्यामध्ये यायला हवं ते येत नाही. वक्ता जर माझी प्रतिमा, माझं कसं होणार, व्याख्यान कसं होणार, चिंतन कसं होणार, प्रवचन कसं होणार, ज्या प्रमाणात तो या भावनेमध्ये गुंतून असेल, या शंकेमध्ये असेल, तोपर्यंत त्याचं वक्तृत्व मोकळं होऊ शकत नाही. आणि जे मोकळं नाही ते प्रभावी नाही, सहज नाही ते प्रभावी नाही. द्यावे अवधान अहो संतजन, व्हावे कृपा पूर्ण मजवरी. तुम्ही मला पूर्ण माझ्याकडे अवधान देऊन माझ्यावर पूर्ण कृपा करा. साधूंचा अंकित निरोप्या मी दूत, मजते नटवोत निजेच्छेने. आता मी संपूर्णपणे संतांच्या अधीन आहे आणि त्यांचा निरोप फक्त सांगण्यासाठी माझी योजना आहे. जसा एखादा लाऊडस्पीकर असतो, लाऊडस्पीकरचा कर्णा असतो, त्याचं कर्तृत्व वेगळं काही नसतं. जो आवाज वक्त्याचा निघेल तो लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तो करतो. तितकं निरीच्छपण, तितकं अमानित्व, म्हणजे स्वतःला बिलकुलही वेगळं न मानण्याची वृत्ती ती साधून ज्ञानदेव माऊली म्हणतायत, मी निरोप्या दूत आहे संतांचा. मज ते नटवोत, ते मला चालवायचं तसं चालवोत, माझ्याकडनं ही वक्तृत्व क्रीडा करवोत, पण ते त्यांच्या पद्धतीने. मी पूर्णपणे त्यांच्या हातचं बाहुलं आहे. होवोनी प्रसन्न, गुरुदेव स्वतः बसलेले आहेत. तव गुरुदेव म्हणती प्रस्ताव पुरे आता. इतकी विनम्रता, इतकी विनम्रता की सद्गुरू निवृत्तीनाथ तिथे बसले आहेत. त्यांनाही आता ते जास्त वाटायला लागलं आणि ते म्हणतात, अरे पुरे कर आता. हे तो सर्व काही आम्हालागी ठावे. तू जे जे नम्रतेने निवेदन करतो आहे ते सगळं आम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. न लगे बोलावे ज्ञानदेवा, आम्ही तुझं लागी दिले वरदान, गीतार्थ व्याख्यान करी त्वरे. मी तुला पूर्ण समर्थन दिलेलं आहे, मी तुझ्या पूर्ण पाठीशी उभा आहे, मी तुला असा वर दिलेला आहे. माझी सर्व शक्ती तुझ्यामध्ये विद्यमान आहे. तू आता तत्काळ गीतेचा अर्थ सांगायला सुरुवात कर. श्री गुरु वचन ऐकोनी सादर, आनंद निर्भर होवोनिया. प्रत्यक्ष गुरुमुखे आपल्याला जर अशी आज्ञा मिळाली की कोण आनंद आहे, म्हणजे प्रत्यक्ष गुरूंनी ते बाहुलं हातात घेतल्याची ती प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे ज्ञानदेव माऊलींना आनंद झालाय. म्हणे श्रोतयास निवृत्तीचा दास, ऐका सावकाश कथा भाग. ओम नमो भगवते वासुदेवाय.
धृतराष्ट्र उवाच. आता याच्या पुढे प्रत्यक्ष कथाभागाला सुरुवात होते. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. पुसे धृतराष्ट्र संजया लागोनी मोहित होवोनी पुत्र प्रेमे. आपले 100 पुत्र महाभारत युद्धामध्ये सहभागी झालेले असताना अंध धृतराष्ट्र संजयाला विचारतायत, आपल्या पुत्रांचा मोह इतका अनिर्बंध आहे, इतका अधिक आहे की त्यांना पूर्णपणे अस्वस्थतेत ते आहेत. म्हणे सांगे मज जे का धर्मालय तेथे झाले काय कुरुक्षेत्री. युद्ध हा पर्याय अगदी शेवटचा असला तरी तोही एक पर्याय अधर्माचा विनाश व्हायला उपयुक्त असतो. म्हणून जिथे युद्ध चालतं त्यालाही त्यांनी धर्मालय म्हटलंय, म्हणजे धर्माचं घर म्हटलंय. तिथे भांडणं चालली आहेत, मारामारी चालली आहे, तरीही त्याचा हेतू जो आहे तो सत्य आणि असत्य, न्याय आणि अन्याय, सुष्ट आणि दुष्ट अशांमधलं ते युद्ध आहे आणि त्यामुळे त्याला धर्मालय म्हटलंय. म्हणे सांगे मज जे का धर्मालय तेथे झाले काय कुरुक्षेत्री. जेथे ते पांडव आणि माझे पुत्र मिळाले एकत्र युद्धा लागी. एवढ्या वेळात परस्परे त्यांनी काय केले झणी सांगे मज. अरे तिथे काय काय चाललंय. माझे पुत्र आणि पांडव युद्धासाठी एकत्र तिथे झाले आहेत. इतका वेळ जो मध्ये गेलाय त्यात त्यांनी काय काय केलंय तिथे सांग मला पटकन. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. तिये वेळी काय संजय तो बोले सैन्य उफाळले पांडवांचे. कल्पांताच्या वेळी कृतांताचे मुख पसरावे देख जैशा रीती. तैसे ते घनदाट उठे एक वाट जणू काळकूट उसळले. किंवा वडवाग्नी पेटे अकस्मात भेटे महावात तोची त्यासी. मग त्याच्या ज्वाला शोषोनी सागरा झोंबाव्या अंबरा जैशा रीती. तैसा तळभार पाहता दुर्धर भासला भेसूर तिये काळी. पांडवांच्या सैन्याचं वर्णन जणू काही सैन्याचा महासागर उफाळलाय. वडवाग्नी जसा पेटतो तसा पेटून त्याला महावात भेटलाय. इतकं वातावरण तिथे प्रक्षुब्ध आहे. आणि त्या पांडवांचा तो दळभार म्हणजे सैन्य पूर्ण समूह पाहून कापर भरेल इतका तो प्रचंड आहे. ठाकता सामोरा हत्तींचा मेळावा जैसा उपेक्षावा सिंह राजे. असा एवढा प्रचंड दळभार पांडवांचा, इतकं विशाल सैन्य. पण जसा सिंह एखादा हत्तींचा कळप चालला तरी सहजपणे त्याची उपेक्षा करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो, कारण त्याला त्यांच्याकडनं कसली भीती वाटत नाही. तशा पद्धतीने, तशा तुच्छतेने, इतका मोठमोठ्या व्यूहांमध्ये रचलेला तो सैन्य समुदाय पाहून देखील दुर्योधनाने त्याला तुच्छपणे पाहिलं, तुच्छ केलं. कारण दुर्योधन एका वेगळ्याच अहंकाराच्या भूमिकेवर उभा होता. पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमू व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. राजा दुर्योधन मग द्रोणापासी येवोनी तयासी काय बोले. म्हणे देखिले का कैसे उभारले सैन्य उसळले पांडवांचे.
वाटे गिरिदुर्ग जणू ते चालते, रचिले भोवते नाना व्यूह. राजा द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न, ज्यासी विद्या दान केले तुम्ही. तुमचा तो जो तज्ञ शिष्य असामान्य, तेणेची हे सैन्य उभारिले. त्या सैन्याचं वर्णन द्रोणाचार्यांपाशी येऊन दुर्योधन करतोय. अत्र शूरा महेश्वासा, भीमार्जुन समायुधी, युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. तैसेची विशेष शस्त्रास्त्री प्रवीण, वीरजे निपुण क्षात्रधर्मी. सामर्थ्य योग्यता तेवी पराक्रम, भीमार्जुनासम असे ज्यांचा. तयांची ही नावे कौतुके साचार, प्रसंगानुसार सांगतो मी. महायोद्धा येथे सात्यकी विराट, महारथी श्रेष्ठ द्रुपदही. सर्व पांडव सैन्याचं वर्णन दुर्योधन द्रोणांपाशी करतोय. म्हणजे ही एक प्रकारे युद्धाची आवश्यकता पण आहे. पूर्ण शत्रू सैन्याचं संपूर्णपणे निरीक्षण करून, त्यांचे बारकावे लक्षात घेऊन, त्यांची दुर्बल स्थानं कोणची, सबल स्थानं कोणची, त्यांची शक्तिस्थानं कोणची, त्यांची कमजोरी कोणची, याचाही स्वाभाविकपणे अभ्यास ह्या निरीक्षणामार्फत दुर्योधनाचा होतोय. दृष्टकेतुश्चेकितानः, काशीराजश्च वीर्यवान्, पुरुजित कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. युधामन्युश्च विक्रान्त, उत्तमौजाश्च वीर्यवान्, सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. शूरचेकितान आणि काशीराजा, वीर उत्तमौजा दृष्टकेतू, शैब्य राजा तैसा युधामन्यू पाहे. येथे आला आहे कुंतीभोज. पुरुजितादिक सकळ हे राजे, देखा हा विराजे अभिमन्यू. जो प्रति अर्जुन सुभद्रेचा प्राण, द्रौपदी नंदन आणिकही. ऐसे हे सकळ महारथी वीर, असंख्य अपार आले येथे. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. आता दुर्योधन म्हणतो आमच्या सैन्याची थोडं वर्णन ऐका, स्थिती बघा. आता आमुची या सैन्याचे नायक, प्रख्यात सैनिक भूमंडळी. प्रसंगे तयांचे करीतो वर्णन, कळावे म्हणून तुम्हा लागी. सांगतो त्यातील मुख्य 5-7, तुम्ही आधी ज्यात नामवंत. तेजोनिधी जणू प्रतापाचा सूर्य, देखा भीष्माचार्य गंगापुत्र. रिपू मतंगजा जो का पंचानन, शौर्यशाली कर्ण तो हा येथे. एकला ह्यातील विश्वही निर्मील, किंवा संहारील मनोमात्रे. थोर धनुर्धर येथे कृपाचार्य, पुरेना हा काय एकलाची. विकर्ण हा वीर येथे अलीकडे, देखा पलीकडे अश्वत्थामा. ज्याचे सदा वाटे काळातेही भय, तेवी समितिंजय सौमदत्ती. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः. नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. बहु आणिकही वीरजे सकळ, नेणे ज्यांचे बळ विधाताही. शस्त्रविद्ये माझी होती पारंगत, जे का मूर्तिमंत मंत्रविद्या. सर्व अस्त्रे झाली जेथोनिया रूढ, वीर जे अजोड जगा माझी. ज्यांच्या वापरण्यामुळे विविध महाअस्त्र रूढ झाली, ज्यांनी ती सिद्ध करून जगापुढे मांडली, ते सगळे अजोड वीर जगामधले
आपल्या ठिकाणी आहेत, आपल्या सैन्यामध्ये आहेत. पराक्रमी पूर्ण अर्पावया प्राण सिद्ध प्रतिक्षण माझ्यासाठी. ह्या ओवीतनं सर्व सैन्याची निष्ठा प्रकट होते. एकदा आपण एक बाजू घेतली, दोन पक्षांपैकी ज्यांच्यामध्ये युद्ध होणार आहे त्यातली एक बाजू घेतली की पुन्हा विचार करणे नाही. पराक्रमी पूर्ण अर्पावया प्राण. सगळ्यात महत्वाचं जर युद्धामधलं एखाद्या सैन्याची शक्ती असेल तर ती अर्पावया प्राण सिद्ध प्रतिक्षण माझ्यासाठी. प्राणाची बिलकुल पर्वा न करता आपल्या नेत्याच्या मागे उभं राहण्याची जी सिद्धता आहे ती यामध्ये मुख्य वर्णन केलेली आहे. पतिव्रतेचा तो पतिपायी भाव तैसे मी सर्वस्व वीरासिया. त्या निष्ठेचा परमोच्च भाव प्रकट केलाय. पतिव्रतेचा जो तो पतिपायी भाव तैसे मी सर्वस्व वीरासिया. या युद्धक्षेत्रामध्ये आता माझ्याशिवाय त्यांना कोणीही आस्थेचं ठिकाण नाही. आपुले जीवित लेखिती थोकडे जे का कार्यापुढे आमुचिया. ऐसे स्वामी भक्त निस्सीम उत्तम युद्ध कला मर्म जाणती जे. कलेसी कीर्तीसी होती जे जीवन जन्मला जेथून क्षात्र धर्म. सर्वांगे संपूर्ण ऐसे असंख्यात आमुच्या सैन्यात वीर येथे. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. सर्व ही क्षत्रिया माझी जो वरिष्ठ जगी योद्धा श्रेष्ठ भीष्माचार्य. तया लागी मुख्य सेनापती केले अधिकार दिले सर्व ही ते. आपल्या सैन्याचं जे नेतृत्व करतायत, जे सेनापती आहेत ते सर्वही क्षत्रिया माझी जो वरिष्ठ. क्षत्रियांमध्ये केवळ युद्ध निपुण नाही, आपल्या जीवनातल्या आचाराने ज्यांनी जगामध्ये श्रेष्ठत्व प्रस्थापित केलं आहे. वीरता तर आहेच, शस्त्रास्त्रांमध्ये निपुणताही आहे, पण त्याबरोबरच आपल्या शब्दाशी एकनिष्ठ राहणारे भीष्माचार्य, ज्यांच्या नावाने भीष्म प्रतिज्ञा म्हणून आपण नामोल्लेख करतो. तया लागी मुख्य सेनापती केले अधिकार दिले सर्व ही ते. आपुल्या सामर्थ्ये आवरोनी सेना उभारी हा नाना दुर्ग जैसे. असे हे भीष्माचार्य आपल्या सामर्थ्याने सगळी सेना नियंत्रणात ठेवून आणि विविध दुर्ग उभा केल्यासारखे सैन्याची व्यूहरचना करतायत. ह्याच पुढे काय त्रैलोक्याचा पाड मज हे उघड दिसे आता. आपल्या सैन्याकडे पाहून दुर्योधनाला एक वेगळाच आत्मविश्वास आला आणि तोही ते जे सैन्य भीष्माचार्यांनी नियंत्रित केलेलं आहे तिथे त्रैलोक्याचा काय पाड आहे, त्यामुळे मी निश्चिंत आहे असं तो बोलतोय. समुद्र तो पाहे आधीची दुस्तर वडवाग्नी भर देई त्यासी. किंवा काळाग्नी ते मिळे महावात तैसा गंगासुत सेनापती. इतका मोठा बलाढ्य सेनापती आपल्याला लाभलाय आणि इतका महान तसा आपल्या सैन्याला तो मिळालेला आहे. आणि त्यामुळे ऐशा ह्या सैन्याशी झुंजवेल कोणा. पांडवांची सेना दिसे थोडी. एकदा आपल्या सेनेकडे पाहिलं, आपल्या सेनेच्या सेनापतीकडे पाहिलं की पांडवांची सेना जी आधी मोठी वाटत होती ती अत्यंत अल्प वाटायला लागते. आडदांड भीम पहा सेनानाथ बोलोनी हे स्वस्थ राहिला तो. भीमाचा थोडासा कुचेष्टेने उल्लेख करून तो शांत झाला तात्पुरता. आणि मग पुढच्या ओवीपासून तो आणखीन वर्णन करायला लागला
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. सर्व सेनापती आपुले पाहोन पुन्हा दुर्योधन काय बोले. म्हणे झुंजावया सिद्ध व्हा सकळ आपुलाले दळ सज्ज करा. आता त्याला चेव आला आणि तो आपल्या सगळ्या सेनेच्या नेत्यांना, जे आपापली सेना समूह घेऊन उभे राहिलेले आहेत, भीष्माचार्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना म्हणाला, आता आपापले दळ सज्ज करा. ज्यांच्यापाशी ज्या ज्या होती अक्षौहिणी त्या त्या येथे रणी विभागाव्या. वरी अधिकारी जो जो महारथी तेणे तया प्रती आवरोनी. आपापली सेना अक्षौहिणी ज्याला दिलेली आहे त्यांनी त्यांना आवरून विविध ठिकाणी विभागायचंय. राहावे सर्वांनी भीष्माच्या आज्ञेत जाणवनी तो श्रेष्ठ सर्वांमाची. दुर्योधन हा राजकुमार आहे आणि आता सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी भीष्मांच्या आज्ञेत राहा आणि तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असं मानून त्यांच्या आज्ञेत राहा. मग पुन्हा ऐसे बोले द्रोणापासी संरक्षावे ह्यासी तुम्ही आता. भीष्माचार्यांचं संरक्षण आपण करावं असं दुर्योधन द्रोणांना सुचवतोय. सर्व भावे ह्याते माझ्या ठाई माना सैन्या साचपणा ह्याच्या योगे. सैन्याचं जे काही बल आहे ते फक्त भीष्मांच्यामुळे आहे आणि त्यामुळे यांना माझ्या ठिकाणी माना आणि यांचं संरक्षण करा अशी विनंती दुर्योधन द्रोणाचार्यांना करतोय. आपण पुढच्या वेळेला पुढचा भाग बघू. आता इथे थांबू.